सर्व विश्वाला प्रलयामध्ये त्या ठिकाणी विलीन करून पुन्हा नवीन विश्वाची निर्मिती करतो. एकलेना कंटे म्हणून या येणे केले निर्माण 14 ही भुवने. याप्रमाणे अनंत वेळेला भगवान परमात्म्याचा हा एक खेळ आहे. त्याचा एक विराट विश्वरूप आहे. अतल सुतल महातल रसातल अशी 14 भुवनाची निर्मिती करणारा जगाचा चालक मालक भगवान परमात्मा अनेक अवतार घेतो. त्यामध्ये ज्या वेळेला भगवान परमात्मा पूर्णोत्तम अवतार घेतो त्यावेळेला प्रत्येकाच्या चित्ताचं आकर्षण करतो. गोपाळ गवळणी भाविक भक्त सर्वांना त्या ठिकाणी वेड लावणारं चरित्र भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र. सुरुवात कधी होतं भगवंताचं तर जन्माच्या अगोदर चरित्राला सुरुवात होती. तशी एखादी मोठी व्यक्ती जर गावात यायची असेल तर पूर्व नियोजन आहे. त्याचप्रमाणे भगवान परमात्मा यायचा आहे. मग ऋषी मुनी साधू संत ज्यांचा ज्यांचा नंबर लागला त्या ठिकाणी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र याप्रमाणे गोकुळामध्ये त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला ऋषी मुनींचा. आणि जय विजयाला मिळालेला जो शाप आहे, वैर भक्ती केली तर 3 जन्मात मुक्त व्हाल. पहिला जन्म हिरण्यक्ष हिरण्यकश्यपू, त्यांच्या उद्धारासाठी 2 अवतार भगवान परमात्म्याने घेतले. वराह अवतार, नरसिंह अवतार. दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण, त्यांच्या उद्धारासाठी श्रीराम प्रभूचा अवतार. आणि शिशुपाल आणि वक्रदंत ही तिसरी जोडी, त्या तिसऱ्या जोडीच्या उद्धारासाठी भगवान कृष्ण कन्हैयाचा अवतार आहे. कंस मामाच्या उद्धारासाठी कृष्ण कन्हैयाचा अवतार आहे. कथाभाग सर्वांनी ऐकला तरी स्पर्श करायचंय. वसुदेवजी देवकी माता, कंस मामा आणि देवकी. देवकी ही चुलत बहीण आहे कोणाची? कंसाची. आणि ज्या वेळेला विवाह सोहळा जमला एवढा आनंद होता कंसाला. पण ज्या वेळेला ती वरात निघाली, आकाशवाणी झाली की हिचा 8वा पुत्र तुझा वैरी आहे, तुला ठार केल्याशिवाय राहणार नाही. त्याच वेळेला आणि आकाशवाणी ती ऐकली कंसानं आणि त्यानं खड्ग काढलं मारण्यासाठी देवकीला. वसुदेवजीनं हात पकडला. थांब कंसा थांब, का पाप करतो? का श्री हत्येचं पाप डोक्यावरती माथ्यावरती घेतो? पाहिजे तर आम्हाला कारागृहामध्ये ठेव, परंतु मारू नको, श्री हत्येचं पाप लावून घेऊ नको. कारागृहामध्ये वसुदेवजीला देवकी मातेला ठेवलेला आहे. आणि बारकाईनं कंसाचं लक्ष आहे. पहिलं अपत्य झालं, कंस मामानं दगडावरती आदळवलं, पाप डोक्यावरती घेतलं. आणि ज्या वेळेला असे अपत्य मारत 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 कंस मामा जातोय, आता भगवान परमात्म्याचं प्रागट्यीकरण होणार आहे. त्या भगवान परमात्म्याचं प्रत्येकाला स्वागत करायचंय. कंस मामा प्रतीक्षेत आहे 8व्याच्या. ज्यावेळेला भगवान परमात्म्याचं प्रागट्यीकरण होणार आहे, साहजिकच आहे भगवान परमात्म्याच्या आगमनानं सज्जनाला आनंद होत असतो आणि दुर्जनाला त्याचं दुःख होत असतं. आणि अष्टमी तिथी भगवान परमात्म्यानं निवडलेली आहे. प्रभू रामचंद्राच्या आणि भगवान कृष्ण कन्हैयाच्या आगमनामध्ये हा फरक आहे.
अष्टमीला कृष्ण कन्हैया आणि नवमीला मात्र प्रभू रामचंद्र. भगवान परमात्मा येण्याच्या अगोदर ऋषी मुनी सर्वांनी त्या ठिकाणी आणि कोणी सुना कोणी लेकी गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या मुखातून ऐकावं. कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. कोणी सुना झालं कोणी लेकी झालं कोणी स्वतंत्र राहिलं. आणि देवकी माता आणि वसुदेवजी यांना कारागृहामध्ये कंस मामानं ठेवलेलं आहे. आणि त्याच वेळेला 8 वर्षाचे भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होतात. 8 वर्षाचे भगवान परमात्मा ज्या वेळेला प्रगट होतात त्यावेळेला वसुदेवजी आणि देवकी मातेला सांगतात भगवान परमात्मा घाबरू नका, आता मी आलोय आई, घाबरण्याचं कारण नाही, आता दुष्टांचा वध करीन, आता माझं आगमन झालंय. आता भगवान परमात्म्याच्या आगमनाचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. भगवान परमात्म्यानं सांगून ठेवलं, हे बघ आई, आता तुम्ही मला काय करा, तुम्ही मला काय करा, नंद बाबाच्या महालामध्ये घेऊन जा. आणि मग भगवान परमात्मा 8 वर्षाचे प्रगट झालते. भगवान परमात्म्यानं बाल रूप धारण केलं आणि नंद बाबाच्या महालामध्ये वसुदेवजी आता कृष्ण कन्हैयाला घेऊन जात आहे. नंदाच्या घराला नंदाच्या रस्त्यानं जात असता यमुनेला पूर आला. यमुना माईला सुद्धा इच्छा निर्माण झाली भगवान परमात्म्याच्या दर्शनाची. यमुना माईनं दर्शन भगवान परमात्म्याचं घेतलं आणि त्या ठिकाणी रस्ता करून दिला वसुदेवजीला. ते वसुदेवजी त्या बाळाला घेऊन नंद बाबाच्या महालामध्ये आले. काळोखी रात्र आहे, विजांचा कडकडाट सुरू आहे, धो 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 पाऊस पडतोय.
अशा अवस्थेमध्ये वसुदेवजीनं त्या बाळाला म्हणजे कृष्ण कन्हैयाला त्या ठिकाणी ठेवलेला आहे नंद बाबाच्या महालामध्ये यशोदा माईच्या समोर बाळ ठेवलेला आहे। कृष्णा वसुदेवजीनं मायेला उचललेला आहे, माया घेऊन गेलेली आहे कृष्ण कन्हैयाला। त्या बाबांना माहिती झालं म्हातारपणी नंद बाबाला मुलगा झाला, सगळ्या गोकुळवासियांच्या आनंदाला पारावार नाही। आणि मग त्या ठिकाणी नंद बाबाच्या महालामध्ये गर्दी झालेली आहे, नंद बाबाच्या महालामध्ये गर्दी झालेली आहे आणि ती कृष्ण कन्हैयाच्या दर्शनासाठी त्याला पाहण्यासाठी नंद बाबाच्या महालामध्ये गर्दी झालेली आहे। नंद बाबाच्या महालामध्ये गर्दी नंद घरे वा 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 नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की। 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 जय कन्हैया लाल की जय यशोदा लाल की।
आनंदी अष्टमीच्या रात्रीला यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्रीला यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजण थरथरले. गाणा दिसतो गोपिया नाचत, गाणा दिसतो गोपिया नाचत, नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंदला, आज आनंदी आनंदला. हरी बोल. हरी बोल. गवळण मनती गवळणीला, बसा 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 बसा. गवळण मनती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. बारशाला जाऊ चला ग, बारशाला जाऊ चला, बारशाला जाऊ चला ग, बारशाला जाऊ चला. एक धावे येई पुढे एक वाट सुंद बडे. एक धावे येई पुढे एक वाट सुंद बडे. गवळण म्हणत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. बारशाला जाऊ चला ग, बारशाला जाऊ चला. वान भरोदिया ताटी नंदा घरी झाली ताटी. सुनीलीची कलबल झाली, दाशी झाली हे नगारी. गवळण म्हणत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. नंदबाबाच्या महालाच्या समोर गर्दीच गर्दी झाली. नंदबाबाचं ते बाळ पाहण्यासाठी, कृष्ण कन्हैयाचं दर्शन घेण्यासाठी अनेक ऋषी मुनी आणि
भिक्षेकऱ्याच्या पोशाखामध्ये येऊ लागले. बाळ रूपाचं दर्शन भगवान परमात्म्याच्या घेण्यासाठी गर्दी होऊ लागली. त्याच वेळेला कृष्ण कन्हैयानं रडायला सुरुवात केली. नाना परी समजावी ते मागेल ते खाया देते, तो पटोनी निजविते परी हा उगा राहिना. रडता राहिना बाळ माझं रडता राहिना, रडता राहिना रडता राहिना. जय जयकार चालला भगवान परमात्म्याचा. तिकडं कंस मामा मात्र घाबरला. घाबरलेल्या कंस मामानं एका ब्राह्मणाला पाठवलं भविष्य सांगण्यासाठी. बाळाच ब्राह्मणाला पाठवल्यानंतर त्या ब्राह्मणानं उलट पालट भविष्य सांगायला सुरुवात केली. त्यावेळेला फजिती केली भगवान परमात्म्यानं सांगितलं. कारण भगवान परमात्म्याला कपट चालत नाही. कपट खोटे जाणून अंतर. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, खोटे जाणून अंतर. अंतर खोटं भगवान परमात्म्याला चालत नाही. अंतर खोटं म्हणजे काय? दाखवायचं एक आणि वागायचं एक, हे देवाला चालत नाही. भगवान परमात्म्याला तुमच्या बाह्य रंगाशी घेणं देणं नाही. त्याला आत तुम्ही कसे आहात आतलं पाहिजे त्याला. म्हणून अंतर खोटं ओळखलं आणि त्या मांबळ भटाची फजिती केली. कंस मामाला त्या ठिकाणी वेळोवेळी प्रयत्न करू लागला कंस मामा, की नुकतंच एक बाळ जन्माला आलेला आहे आणि मग कोण त्या बाळाला मारील. म्हणून त्या पुतनेला बोलवलं. ती पुतना मावशी त्या बाळाला आणि स्तनपान करण्यासाठी दूध पाजण्यासाठी आता येत आहे. सर्वांनी मध्ये रस्ता सोडा थोडा. विठ्ठल महाराज पुतनेनं यशोदे कुठे आहे तुझं बाळ? कृष्ण कन्हैयाला पुतनेनं उचललेला आहे आणि स्तनपान करण्यासाठी पुतना बाळाला जवळ घेत आहे. कृष्ण कन्हैयानं स्तनपान करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. दूध रक्त ओढायला सुरुवात केली. सोड 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 कृष्ण सोड. गोपाल कृष्ण भगवान की श्री बिहारी लाल की
गोविंद म्हणाला लागला छंद कृष्ण गोविंद गोविंद म्हणाला लागला छंद भगवान परमात्म्याच्या प्रागट्यकरणाचा अतिशय सुंदर आनंद आपण या ठिकाणी घेतला. भगवान परमात्म्याचा नाश करण्यासाठी कंस मामानं पाठवलेली पुतना, त्या पुतनेला सायुज्य नावाचा मोक्ष भगवान परमात्म्यानं दिला. ही पुतना कोण होती? ही पुतना ती मागच्या जन्मीची त्या ठिकाणी रत्नमाला होती, बळीची कन्या, जिच्या अंतकरणामध्ये भाव प्रगट झालता की असं जर सुंदर बाळ मला असतं तर मी त्याला स्तनपान करविलं असतं, त्याला मी दूध पाजलं असतं. भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी इच्छा तिची जाणली होती आणि तथास्तु म्हटले होते. या जन्मात नाही पण पुढच्या जन्मात तीच रत्नमाला पुढच्या जन्मामध्ये ही पुतना जाईल. आणि ज्या वेळेला भगवान परमात्म्यानं 3 पावलं भूमी मागितली होती बळीराजाकडे, 3 पावलामध्ये सगळं विश्व व्यापलं होतं आणि बळीराजाला पाताळात घातलं होतं. त्यावेळेला ती रत्नमाला मालेच्या अंतकरणात भाव प्रगट झालता, असं जर मला लेकरू असतं तर मी त्याला विष पाजून मारलं असतं. भगवान परमात्म्यानं तो सुद्धा भाव ओळखला होता. सांगितलं ही सुद्धा इच्छा पूर्ण करील पण पुढच्या जन्मामध्ये. मग स्तनपान तिचं केलं आणि त्या ठिकाणी विष सुद्धा प्राशन केलं आणि तिला सायुज्य नावाचा मोक्ष भगवान परमात्म्यानं पुतनेला दिलेला आहे. असा जो भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याला पाहिल्याशिवाय गोकुळामधील गवळणींना त्या ठिकाणी चैन पडत नसे. एवढं सुकुमार राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया. त्या भगवान परमात्म्याचं बाल स्वरूप पाहण्यासाठी गवळणी काहीतरी कामानिमित्त त्या ठिकाणी यशोदेच्या महालामध्ये येऊ लागल्या. भगवान परमात्म्यानं आता बळीराम दादा समवेत रांगायला सुरुवात केलेली आहे. भगवान परमात्म्यानं या मातीचा आदर केला. माती खाल्ली देवान. माती का खाल्ली देवान? त्याच्या पाठीमागे एक भाव आहे, एक कारण आहे. भगवान परमात्म्याला माहिती आहे याच पृथ्वीवरती माझे अनेक भक्त ज्यांनी स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून माझं नामस्मरण केलेलं आहे, अशा भाविक भक्तांच्या रजकणानं ही धरणी माता पवित्र आणि पावन झालेली आहे. त्यांच्या पायाचे रजकण त्याचा प्रसाद मला मिळावा म्हणून या धरणी मातेचा आदर करून भगवान परमात्म्यानं माती खाल्लेली आहे.
माझा कृष्ण कन्हैया जर माती खातो तर तुम्ही आम्ही या मातीवरती किती प्रेम केलं पाहिजे. माणसाच्या शरीरातील प्रत्येक रक्ताच्या थेंबाने या मातीवर प्रेम केलं पाहिजे दादा. या मातीचे आपल्यावरती उपकार आहे. याच मातीनं आपले पूर्वज आजोबा पंजोबा परपंजोबा अपर पंजोबा यांना जन्माला घातलं, आयुष्यभर सांभाळलं आणि स्वतःच्या पोटात विलीन करून घेतलं. तीच ही धरणी माता आहे. म्हणून शेतकऱ्याच्या मुलानं कधी या काळ्या आईला नाव ठेवायचं नसतं बाबा. या काळ्या आईचे आपल्यावरती उपकार आहे. ही काळी आई, ही काळी आई, ही काळी आई धन धान्य दे. ही काळी आई धन धान्य दे. ही काळी आई धन धान्य दे. जोडती मनाची नाती, जोडती मनाची नाती. आमची माती, आमची माणस, आमची माती, आमची माणस. ही काळी आई धनधान दे. ही काळी आई धनधान दे. जोडती मनाची नाती, आमची माती, आमची माणस, आमची माती, आमची माणस. भगवान परमात्म्याने ज्या वेळेला माती खाल्ली त्यावेळेला बळीराम दादा ज्या वेळेला यशोदा माईकडे जातात, आई आई कन्हैयानं माती खाल्ली, त्यावेळेला बोबडे बोबडे भगवान परमात्मा सांगतात, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा, बळीराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो बळीराम दादा. तू फंड घेतो माझ्या मनी, नाही खाली गम्या आई ग आई, नाही खाली गम्या आई ग आई, आई खाली गमाती, आई ग आई, आई खाली गमाती. बळीराम दादा खोटं बोलतो आई. यशोदेनं सांगितलं, यशोदेनं सांगितलं कन्हैया आ कर. भगवान परमात्म्यानं आ केलं मला. मुख पसरोनी दावी मातेला, मुख पसरोनी दावी मातेला, पसरोनी दावी मातेला, पसरोनी दावी मातेला, मुख पसरोनी दावी मातेला, मुख पसरोनी दावी मातेला. विश्वव्यापक कमलापती, नाही खाली गम्या माती, नाही खाली गम्या माती. आई ग आई खाली गमाती, आई ग आई खाली गमाती. भगवान परमात्म्यानं माती खाल्ली. बळीराम दादा गारानं घेऊन आले, माती खाल्ली, मातीचा मान ठेवला. माझ्या भाविक भक्तांचे चरण रज या मातीला लागले आहे.
आयुष्यभर ज्यांनी साधना केली, माझं नामस्मरण केलं, कारण गोकुळामध्ये जन्माला आलेले गोपाळ आणि गोपिका कोण आहे हो? ऋषी मुनी आहे. तपश्चर्या केली त्यांनी आयुष्यभर, अनंत जन्माची पुण्याई, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडली, म्हणून परमात्म्याची आवड निर्माण झाली. तेच ज्या वेळेला गोकुळात येतात त्यांच्या रजकणानं ही माती पवित्र झाली. भगवान परमात्म्यानं मातीचा आदर केला. परमात्मा रांगू लागले. रांगत रंगनी चोरीत लोणी, रांगता 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 चोरी करायला लागली घरातल्या घरात. आणि ज्या वेळेला भगवान परमात्मा हळूहळू मोठे होतात, गोकुळवासियांना कृष्ण कन्हैयाचं वेड लागलं. त्या गवळणींनी तर म्हणावं, वेड लागलं कृष्ण कन्हैयाचं. हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त, हरिने माझे हरिले चित्त. चोरी केली, पण कशाची? चित्ताची चोरी केली महाराज. चोरी कशाला म्हणतात? दुसऱ्याची वस्तू हेरली त्यावेळेला चोरी म्हणतात. पण इथं चोरी भगवान परमात्म्याने केला असं म्हणता येणार नाही का? कारण हे विश्व कोणाच्या मालकीच आहे. त्यानं जर स्वतः हे निर्माण केलेलं आहे, त्यानं स्वतःच्या घरातलं लोणी खाल्लं, ती चोरी झाली. पण भगवान परमात्म्याची एक नीती आहे. भगवान परमात्म्यानं गवळणींना का अडवलं? दही दूध घेऊन मथुरेला तूप लोणी विक्रीसाठी जाणाऱ्या गवळणी, त्यांना भगवान परमात्मा का अडवतात? त्याच्या पाठीमागे एक नीती आहे. काय नीती आहे बर? नीती अशी आहे की ज्या ठिकाणी दूध दही निर्माण होतं, तूप निर्माण होतं, तेथील मुलांना, त्या कृष्ण कन्हैयाच्या मित्रांना जर ते खायला मिळत नसेल, ते खायला मिळत नाही त्यांना, आणि ते मल्लांना खायला जात आहे, हे भगवान परमात्म्याला मान्य नाही महाराज. आणि म्हणून भगवान परमात्म्यानं वेळोवेळी जागोजागी त्या गवळणींना अडवलेलं आहे. ज्या वेळेला गवळणी दही दूध लोणी घेऊन निघाल्या, घागर घेऊन निघाली पाण्या गवळण. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण.
त्यांना अडवतात. नीती आहे भगवान परमात्म्याची. आणखीन ज्या वेळेला काही गवळणी नग्न होऊन स्नान करतात, कात्यायनी नावाचं व्रत केलं काही कुमारिकेंनी, नग्न होऊन स्नान करतात, भगवान परमात्मा तिथे वस्त्र लपून ठेवतात. त्याच्या पाठीमागे नीती आहे. का? कारण नग्न होऊन या स्नान जे करती तयाची व्रते होती निरर्थक, म्हणून भगवान परमात्म्याने कपडे लपवले. ही भगवान परमात्म्याची नीती आहे, समजून सांगण्याची पद्धत आहे. आणखीन एक प्रसंग आपल्याला आता बघायचा आहे. आणखीन एक प्रसंग आपल्याला बघायचा, तो प्रसंग म्हणजे ज्या वेळेला भगवान परमात्मा गोकुळामध्ये लहानचे मोठे होत आहेत, गवळणींनी गाराने सांगितले, कृष्ण कन्हैयाला गायी चारण्यासाठी पाठवलं. यशोदेला गाराने येऊ लागले आणि गवळणी सांगू लागल्या, याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू आटे, लाडका हा कानाबाई, तुझा तुला गोड वाटे, लाडका कानाबाई, तुझा तुला गोड वाटे, तुझा तुला गोड वाटे, लाडका कानाबाई, तुझा तुला गोड वाटे. याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू आटे. ट्रबल कमी करा. याच्या खोड्या किती सांगू, महिपत्र सिंधू आटे, लाडका कानाबाई, तुझा तुला गोड वाटे, लाडका कानाबाई, तुझा तुला लाडका कानाबाई, तुझा तुला गोड वाटे, लाडका कानाबाई, तुझा तुला गोड वाटे. अनंत खोड्या भगवान परमात्म्याने केल्या. त्या वेळेला सांगितलं, अनेक खोड्या भगवान परमात्मा करतात. आणि त्या खोड्या ज्या वेळेला यशोदेच्या कानावरती गेल्या, त्यावेळेला यशोदा माईनं सांगितलं, कृष्णा तू गावात सोयीनं राहत नाही. तू गावात सोयीनं राहत नाही. तू काय केलं पाहिजे? गाई चारायला गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळीची शाळा म्हणजे गाई. आणि गाई घेऊन सगळ्या मित्रांना समोर घेऊन भगवान परमात्मा ज्यावेळेला गाई चारायला जातात, त्यावेळेला गाई चारता चारता खेळ खेळतात. काना डवळी गेली रे, काना पवळी गेली, काना गेली रे, काना पवळी गेली, काना डवळी गेली रे, काना पवळी गेली, गेली रे, काना पवळी गेली. गाई राखी तो पेंड्या सुदामा, गाई राखी तो पेंड्या सुदामा, गाई राखी तो पेंड्या सुदामा, गाई राखी तो पेंड्या सुदामा. वनात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात या. मग गाई भगवान परमात्मा चारू लागले. त्यावेळेला भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आपले जे गावकरी आहे, गावातील सर्व मंडळी आहे, हे इंद्रयाग करतात. गोवर्धन पूजेसाठी प्रसाद कोणी कोणी आणला? वर बोट करा बरं, बोट वर करा 1 मिनिट. आता ज्यांनी प्रसाद आणलाय त्यांनी काय करायचंय? तो प्रसाद आपला आपला आपल्या डोक्यावर घ्यायचा आणि तिकडून यायचंय, रांग करा. आमचे दत्तात्रय महाराज सुंदर गीत गातील आणि तो प्रसाद या ठिकाणी गोवर्धन पूजेसाठी या ठिकाणी ठेवायचा आहे. एक जण तिथं थांबा, प्रसाद असे रांग तयार करायचं.
एक लाईन तयार करा, लाईन. ज्यानं त्यांना आपला प्रसाद डोक्यावरती घ्या. थोडस पाठीमागं जा, अजून पाठीमागून या, पाठीमागून या. वाटायचं करा. भगवान परमात्म्यानं इंद्रयाग बंद केला. मोठी लाईन तयार करा, मोठी लाईन तयार करा. पाठीमागं जा, अजून जा, जिथपर्यंत लाईन जा. थोडं अंतर ठेवा मध्ये. मंदिराकडे गेले ते चालेल, तिथून या ना. लाईन तयार करा. विठ्ठल महाराज अशी लाईन तयार करा. वर्धन को जाओ रहेगी कृष्ण कन्हैया. चला एक 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 या पुढे या, पुढे या. मैं तो बाकीचे टाळी वाजवा, टाळी. मैं तो चला चला चला. चला चला चला. सात सिर की कर चढ़ाई, सात सिर की कर चढ़ाई, सात सिर की कर चढ़ाई, सात सिर की कर चढ़ाई. मैं तो ब्राह्मण, मैं तो ब्राह्मण, मैं तो ब्राह्मण तो तुझको मेरे नहीं माने मेरा रंगवा. मैं तो वर्धन को मेरे नहीं माने मेरा रंगवा. झटपट चला. चंपा जाए कमल जाए, अब है कैसे रहूं, चला 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 चला. कैसे रहूं.
तो गोवर्धन मैं तो गोवर्धन मैं तो गोवर्धन को जो मेरे नहीं माने मेरा मनवा मैं तो गोवर्धन को जो मेरे नहीं माने मेरा मनवा गिरिराज पे दूध चढ़ाओ श्री गिरिराज पे दूध चढ़ाओ श्री गिरिराज पे दूध चढ़ाओ श्री गिरिराज पे दूध चढ़ाओ मैं तो पेड़ा भोग मैं तो पेड़ा भोग मैं तो पेड़ा भोग लगाऊं नहीं माने मेरा मनवा मैं तो चला झटपट चला 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 नहीं माने मेरा मनवा चला आवरलं का गोवर्धन भगवान की जय गोपाल कृष्णचंद्र भगवान की राधा रानी सरकार की अतिशय सुंदर गोवर्धन पूजा या ठिकाणी ज्यांनी महाप्रसाद आणला त्या सर्व माता मावल्यांसाठी एकदा आपण जोरदार टाळी वाजवूया. सुंदर या ठिकाणी मिष्टान्नाचं भोजन त्यांनी पूजेसाठी आणलं त्यांना मनपूर्वक कोटी कोटी या ठिकाणी धन्यवाद. आणि ज्यांच्या हातानं गोवर्धन पूजा झाली त्या कृष्ण कन्हैयाचं नाव सुद्धा गोवर्धनच आहे बरं का. गोवर्धनाच्या हातानं गोवर्धन पूजा झाली हा एक मोठा योगायोग या ठिकाणी आहे. त्यातले त्यात परमपूजनीय आपले सर्वांचे श्रद्धास्थान स्वामी विष्णुगिरी बाबांच्या समवेत या ठिकाणी गोवर्धन पूजेचा हा या ठिकाणी अलभ्य लाभ आपल्याला पुण्य पदरात पडलेला आहे. आणि म्हणून आज आपण सर्वांना प्रसाद या ठिकाणी मिळणार आहे. कोणीही प्रसाद घेतल्याशिवाय जाणार नाही. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण आरतीपर्यंत जाणार आहोत. आणि उद्याची एक महत्त्वाची सूचना आहे. उद्याची सूचना अशी आहे